अध्याय 18 श्री गणेशाय नमः। स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिताती समर्थाते। तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत। परी एकही मजला त्यांत, योग्य कोणी दिसेना। जेव्हा येईल आमुच्या मानसी, त्या समयी मोर पांखरासी। अधिकारी नेमू गादीसी, चिंता तुम्ही न करावी। मोर पांखरा। समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा। मोठमोठ्याने ओरडती, आमुची पायाची वीट, जतन करावी नीट। वारंवार म्हणती समर्थ, काकूबाई लागोनी। लपवूनी ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी। याचा अर्थ कवनासी, स्पष्ट काही कळेना। असो स्वामी सुताचा भ्राता, कोकणांत राहत होता। स्वामी सुत मृत्यू पावता, वर्तमान कळले त्या। तो केवळ अज्ञान, दादा तयाचे अभिनाम। त्याचे शरीरी असमाधान, कृश होत चालला। काकूबाईंनी तयासी, आणविले आपणापासी। एके दिवशी समर्थासी, दादाप्रती दाखविले। समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेवू घाल यासी। आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको। त्याप्रमाणे बाई करिता, दादासी आली आरोग्यता। समर्थाची कृपा होता, रोग कोठे राहील। केजगाव मोगलाईत, तेथे नानासाहेब भक्त। त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले। श्रींची आज्ञा घेऊनी सत्य, पादुका स्थापाव्या मठांत। या कारणे अक्कलकोटी येत, दर्शन घेत समर्थांचे। ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करायासी। तुम्ही पाठवा दादासी, समागमे आमुच्या। बाई म्हणे तो अज्ञान, तशांत शरीरी असमाधान। त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी। समर्थे वृत्त ऐकोन, म्हणती द्यावे पाठवून। बाळ आहे जरी अज्ञ, तरी सांभाळू तयासी। समर्थ पुनच्च बाईसी, बोलले त्यांत आमुचे काय गेले। आम्हासी दिसेल जे भले, तेंच आम्ही करू की। शेवटी मंडळी सांगाती, दादासी पाठविले केजे प्रती। पादुका स्थापन झाल्यावरती, दादा आला परतोनी। पुढे सेवेकऱ्यां सांगाती, त्यासी मुंबईस पाठविती। ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी। दादासी करुनी गोसावी, मुंबईची गादी चालवावी। स्वामी सुताची यास द्यावी, कफनी झोळी निशान। ब्रह्मचारी दादासी उपदेशिती, दिवसनिशी। गोसावी होऊनी गादीसी, चालवावे आपण। दादा जरी अज्ञान होता, तरी ऐशा गोष्टी करिता। नकार म्हणेची सर्वथा, न रुचे चित्ता त्याचिया। या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी। शेवटी दादासी मुंबईहुनी, अक्कलकोटा पाठविले। समर्थे ऐशा समयासी, आज्ञा केली भुजंगासी। घेऊनी माझ्या पादुकांसी, मस्तकी ठेव दादाच्या। मोर्चेल आणुनी सत्वरी, धरा म्हणती त्यावरी। आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिताती तैसेच। श्रींच्या पादुका शिरी पडता, उपरती झाली त्याच्या चित्ता। हृदयी प्रगटला ज्ञान सविता, अज्ञान गेले लयाते। धन्य गुरूंचे महिमान, पादुका स्पर्श करून। जाहले तात्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी। असो दादाची पाहुनी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती। म्हणे समर्थे दादा प्रती, वेड खचित लाविले। ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता। दादाची या शिरी ठेविता, पादुका काय म्हणूनी। समर्थ बोलले तियेसी, जे बरे वाटेल आम्हासी। तेची करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको। काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून। टाकीला आपण मारून, इतुकेची पुरे झाले। ऐकोन ऐशा वचनाला,
समर्थासी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईंने आकांत करुनी मांडिला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी. कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थासी हसू आले. अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले. काय सांगितले तयासी. अनसुया तुझी माता. तिजपाशी भिक्षा माग आता. अवश्य म्हणून तत्वता. जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुनी क्रोधाविष्ट अंतःकरणी. म्हणे तुझी हे करणी. लोकापवादा कारण ऐकोनी मातेची उक्ती. दादा तिज प्रती बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती. माते आज पासोनी पुत्राचे ऐकोन वचन. उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन. स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत. अष्टदशोऽध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु.